मानाचा जय बाळूमामा भावांनो. नदीला आलेल्या महापुरातून बाळूमामांनी मेंढी माऊली आणि घोडी यांना नदीच्या महापुरातून पलीकडे काढले होते. या महापुरातूनही नदीने बाळूमामांना वाट करून दिली होती. तर यामागील सत्य घटना काय आहे? हे बाळूमामांची बहीण तर बाळूमामांनी समाधी घेतल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 वर्षानंतर गोपाप्पा खिलारे यांनी बाळूमामांची मेंढी राखणाऱ्या सवंगड्यांना ही गोष्ट सांगितली होती. तर नेमकं काय आहे हे तुम्हाला मी पूर्णपणे सविस्तर सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विजापूर जिल्ह्यात जमखंडी तालुक्यात एक कृष्णा नदी आडवी गेलेली आहे आणि या कृष्णा नदीला जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तेव्हा जाण्यासाठी फक्त एकच मार्ग, तो म्हणजे ब्रिटिश सरकारने बांधलेला दगडी पूल. आणि या दगडी पुलावरून महिना कृष्णा नदीचं पाणी वाहत असतंय. महिना कृष्णा नदीचं पाणी वाहत असतंय. कृष्णा नदीला पूर आल्यानंतर हाच एक मार्ग होता जो ब्रिटिश सरकारने बांधलेला दगडी पूल. यावरूनच पलीकडे जायला रस्ता होता. तर बाळूमामा मेंढरं घेऊन तिथं आले. बाळूमामाने मी कुठं जायचं असेल तर बगा बांधूनच जात असत. त्यामध्ये बगा बांधून म्हणजे त्याची काय 100भर बकरी, माझी काय 100भर बकरी, त्याची बायका पोरं, माझी बायका पोरं, अशा कळपानेच बाळूमामा नेहमी कुठं जायचं असेल तर कळप घेऊन जात असे. तर तिथं आल्यानंतर नदीला आलेला पूर बघून लोक बाळूमामांना म्हणाली, मामा आता काय करायचं, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. आता इथं कसं राहायचं, इथं ना मेंढरांना खायला चारा आहे ना प्यायला पाणी आहे, आता आम्ही जगायचं कसं, मामा तुम्हीच मार्ग काढा. तेव्हा मामा त्यांना म्हणाले, अरे जसं येळ तसे दिवस काढायला लागतात, मी तर काय करू. पण लोकांची अशी अवस्था बघून बाळूमामा नदीजवळ गेले. नदीजवळ गेल्यानंतर बाळूमामाने नदीसोबत आणि पाण्यासोबत बोलणं केलं. बाळूमामा नदीला म्हणाले, हे कृष्णा माता, माझ्यावर वेळ आल्या, माझ्यावर प्रसंग आलाय, माझी माणसं मरायला लागल्यात, इथं माझ्या मेंढरांना चारा नाही, पाणी नाही, माझ्या मेंढरांनी माझ्या लेकरांनी जगायचं कसं, मला वाट दे, मला पलीकडे जायला रस्ता दे. आणि बाळूमामाने खिशातला भंडारा काढला आणि त्या नदीमध्ये फेकला. आणि एखाद्या लाईटीचा फोकस पडावा असा त्या ब्रिटिश सरकारने बांधलेल्या पुलावरून अलीकडचं पाणी अलीकडं आणि पलीकडचं पाणी पलीकडं झालं आणि तो दगडी पूल पूर्ण मोकळा झाला. बाळूमामांची मेंढरं त्या पुलावरून पलीकडे गेली. गावातली काय शेळ्या मेंढरं, गावातील काय जनावरही त्या पुलावरून पलीकडे गेली. नदीच्या पलीकडे गेल्यानंतर बाळूमामा गंगामातेला म्हणाले, हे गंगामाता, आजपर्यंत मी तुझे उपकार ठेवून घेतले नाहीत. तर बाळूमामाने खिशातले 10 रुपये काढले आणि नदीमध्ये सोडले. तेव्हा सुंदर असा स्त्रीचा एक हात वरती आला आणि त्यांनी ते 10 रुपये घेतले. तर असा हा माझ्या बाळूमामांचा महिमा होता आणि अशी ही बाळूमामांची लीला होती. तर अशा प्रकारे बाळूमामाने त्या नदीतून पलीकडे रस्ता काढला आणि त्या पुरातून आपल्या लेकरांना, आपल्या मेंढी माऊलींना, आपल्या सवंगड्यांना त्या नदीच्या पुरातून पलीकडे घेऊन गेले. तर अशी ही बाळूमामांची लीला आणि असा हा बाळूमामांचा चमत्कार. तर भावांनो, आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि बाळूमामांच्या इतर भक्तांना शेअर नक्की करा. बोला बोला बाळूमामांच्या नावाने सांग बोले.